हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्लॅटिनम अकॅडमी. आपण क्लास 12चा एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 हा चॅप्टर सुरू केला होता. आज आपण त्या पुढील टॉपिककडे जाणार आहे. आज आपण बघणार आहे टॉपिक ॲटॉमिक प्रॉपर्टीज. आता ॲटॉमिक प्रॉपर्टीज आपल्याला भरपूर साऱ्या बघायच्या आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिली प्रॉपर्टी आहे ती म्हणजे ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय. तर कशाला म्हणतात ॲटॉमिक रेडाय किंवा आयोनिक रेडाय? जसं तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये रेडियस शिकताना त्याच्याशीच रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या सर्कलची जर तुम्हाला रेडियस काढायची असेल, तुम्ही कशी कॅल्क्युलेट करता? सर्कलच्या सेंटरपासून तर त्या सर्कलच्या आर्कपर्यंतचं जे डिस्टन्स असतं त्याला तुम्ही रेडियस म्हणता. तसंच इथे पण आहे. सपोज आपल्याकडे एखादा ॲटम आहे आणि हे त्याचे ऑर्बिट्स आहे. सपोज आपण कार्बन कन्सिडर करू, ठीक आहे, आणि हे त्याचे ऑर्बिट्स आहे. तर सपोज आपला ॲटमचा काय आहे, सेंटर आहे, आणि या सेंटरपासून तर आउटर मोस्ट ऑर्बिटपर्यंत जे काही डिस्टन्स असेल आर, त्याला काय म्हणणार आपण? ॲटॉमिक रेडियस. त्याला आपण म्हणणार ॲटॉमिक रेडियस. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द ॲटम अँड द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ द ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक रेडियस. is called as atomic radius, and atomic radius is also called as atomic size, किंवा मग यालाच आपण आयोनिक साइज किंवा आयोनिक रेडियस सुद्धा म्हणतो. तर आता आपला जो पिरियॉडिक टेबल आहे तो एक ट्रेंड फॉलो करतो, पण आपल्याला आता पूर्ण पिरियॉडिक टेबल नाही शिकायचं आहे. आपल्याला फक्त ग्रुप 16, ग्रुप 17 अँड ग्रुप 18च्या कॉन्टेक्स्टमध्ये ॲटॉमिक साइज कशी काम करते ते बघायचं आहे. तर बघा, आता दोन टाईपमध्ये आपण पिरियॉडिक टेबल शिकत असतो. जेव्हा पिरियॉडिक टेबलमध्ये जे हॉरिझॉन्टल रोज असतात त्याला आपण म्हणत असतो पिरियड्स, राईट, आणि जे कॉलम्स असतात व्हर्टिकल कॉलम्स त्याला आपण म्हणत असतो ग्रुप्स. हे सर्वांनाच माहिती आहे, एवढं बेसिक है ना. जे हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला आपण पिरियड म्हणतो, आणि जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्याला म्हणतो आपण ग्रुप. तर आपण काय शिकत आहे? ग्रुप 16, 17 अँड 18. म्हणजे जर तुम्हाला बघायचं झालं ग्रुप 16, 17 अँड 18 मध्ये, सपोज ग्रुप 16, ग्रुप 17 अँड ग्रुप 18, तर याच्यामध्ये तुम्हाला ग्रुपमध्ये जर आपण टॉप टू बॉटममध्ये येत असेल, टॉप टू बॉटममध्ये येत असेल तर ॲटॉमिक साइज कमी होते किंवा जास्त होते हे आपल्याला बघायचं आहे. आणि जर आपण पिरियडमध्ये सपोज लेफ्ट टू राईट जात जात असेल तर ॲटॉमिक साइज कमी होते, जास्त होते, काय होते आपल्याला बघायचं आहे, है ना. तर बघा, आपण सर्वात आधी पाहणार अलॉंग द ग्रुप. अलॉंग द ग्रुप. आता ग्रुपमध्ये पहा काय काय आहे. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम. आपण जेव्हा कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येत होतं. 2s2 2p4, त्यानंतर 3s2 3p4, त्यानंतर अजून काय येत होतं 4s2 4p4. म्हणजे हे जे आहे 2, 3, 4 हे म्हणजे नेमकं काय आहे? तुमचा जो काही ॲटम आहे या ॲटममध्ये हा जर 2s असेल, सपोज हा जर 2p असेल, तर नेक्स्टमध्ये 3p तुमचा ॲड होत आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये नेक्स्टमध्ये 4p तुमचा ॲड होत आहे. अशा प्रकारे ॲडिशन होत होती शेल्सची. तर ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, आता अलॉंग दी ग्रुप आपण आधी बघू. ग्रुपमध्ये जात असताना साईज पहा कशी असते. सर्वात आधी खूप स्मॉल साईज असते, है ना. आणि त्यानंतर जर म्हणजे सपोज हा ऑक्सिजन कन्सिडर करू आपण, ग्रुप वाईज बघू, तर या ऑक्सिजनची साईज काय छोटी आहे. जर तुम्ही सल्फरमध्ये आले, सल्फरमध्ये काय, ऑक्सिजनमध्ये काय होतं 2s2 2p4, है ना. त्यानंतर इथे काय होतं 3s2 3p4. म्हणजे इथे 2 आहे, इथे 3 आहे, म्हणजे इथे एकच शेल आहे, है ना.
त्यानंतर इथे काय होत होतं, एक शेल अजून वाढला. अशा प्रकारे एक शेल अजून वाढलेला आहे. त्यानंतर खालच्यामध्ये आणखी एक शेल वाढलेला आहे है ना, अशा प्रकारे. आणि त्याच्या खाली आणखी एक शेल वाढलेला आहे है ना. तर जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येता तेव्हा काय होते, तुमचं जे ऑर्बिट आहे किंवा शेल आहे या शेलची काय होते, ॲडिशन होते. आणि जेवढे शेल ॲड होईल तेवढं काय राहील, सेंटरपासून ते आउटरमोस्ट ऑर्बिटपर्यंतचं जे काही डिस्टन्स असणार आहे ते वाढणार आहे. इथे पहा याच्यापेक्षा कमी आहे, इथे त्यापेक्षाही कमी आहे. हे जे डिस्टन्स आहे हे हळूहळू जेव्हा तुम्ही टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये जाता तेव्हा काय होते, वाढत वाढत जाते. म्हणून आपल्याला जर लिहायचं असेल ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय अलॉंग द ग्रुप, ठीक आहे, असं जर लिहायचं असेल तर अलॉंग द ग्रुप ॲटॉमिक साईज काय होते, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. बरं का बरं इन्क्रीज होते, तुम्हाला बोर्डच्या पेपरमध्ये रिझन पण लिहावं लागतं. MCQ तुम्ही तसेच करून टाकता, पण बोर्डमध्ये तुम्हाला रिझन पण लिहावं लागतं. तर काय रिझन दिसत आहे आपल्याला, फॉर ड्यू टू दी ॲडिशन ऑफ न्यू शेल, इन्क्रीजेस ड्यू टू दी ॲडिशन ऑफ न्यू शेल, ठीक आहे. आणि जर तुम्हाला एक शॉर्ट नोट बनवायची आहे, एकदम लास्ट मिनिट तुम्हाला पेपरच्या वेळेस रिवाईज करायचं आहे, तर त्याच्यासाठी मी अशी लिहित असते, अलॉंग द ग्रुप ॲटॉमिक साईज काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. हा आहे अपवर्ड एरो आणि ES म्हणजे इन्क्रीजेस आहे है ना. अशा प्रकारे तुम्ही शॉर्ट नोट करू शकता. त्यानंतर आता पाहणार आपण अलॉंग द पिरियड. तर अलॉंग द पिरियड म्हणजे काय असणार आहे, लेफ्ट टू राईट है ना. जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जाल तेव्हा याच्या उलट इथे करायचं है ना. इथे काय होतं आहे, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत आहे, तर इथे काय होणार, ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. सो वाय ॲटॉमिक साईज डिक्रीजेस, तर पहा जेव्हा तुम्ही इथे काय आहे, सर्वात छोटी ॲटॉमिक साईज आहे है ना, आणि हळूहळू ॲटॉमिक साईज वाढत जाते. पण पिरियडमध्ये जाताना काय होते, ॲटॉमिक साईज अजून कमी होत जाते. म्हणजे यापेक्षा पण छोटी, मग यापेक्षा पण लहान, मग यापेक्षा पण लहान, अशा प्रकारे ॲटॉमिक साईज लहान होत जाते, म्हणजे स्मॉलर होत जाते. ते का बरं, कारण झेड इफेक्टिव्ह जो आहे म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा काय होतो, वाढत जातो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो कुणाच्या, तुमच्या ॲटॉमिक साईजच्या. म्हणून आपण काय लिहिणार, ॲटॉमिक साईज decreases in the period due to the increase of Z effective. आणि Z effective म्हणजे काय होते, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अशा प्रकारे है ना. आता तुम्हाला जर बोर्डमध्ये आला हा क्वेश्चन है ना, आलेलाच आहे, आला तर काय आलेला आहे आत्तापर्यंत, इम्पॉर्टंट आहे, तर काय लिहायचं, एक्सप्लेन द ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय इन द ग्रुप 16, 17 अँड 18 असं जर तुम्हाला क्वेश्चन आला तर तुम्हाला आधी लिहावं लागेल अलॉंग द ग्रुप है ना. तर अलॉंग द ग्रुपमध्ये सर्वात आधी लिहिणं, अलॉंग द ग्रुप कसं जात आहे, आपण टॉप टू बॉटम जात आहे, अलॉंग द ग्रुप. तर काय लिहिणार, ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन द ग्रुप atomic size increases due to the addition of new shell, and as we go from along the period from left to right atomic size decreases. का बरं decrease, atomic size decreases in the period due to the increase in
झेड इफेक्टिव्ह, दॅट इज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असं तुम्ही लिहू शकता. तुम्हाला चारही प्रॉपर्टी सोबत येते. सॉरी. तर आता तुम्हाला हे जर समजलं असेल, ॲटॉमिक साईज जर समजलं असेल, तर समोरच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहे त्या खूप सोप्या आहे. तुम्हाला फक्त ही एकच प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे. बाकी ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करू शकता. कशा त्या बघा. आता पहा, ॲटॉमिक साईज आपलं झालं. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे तुमची आयनायझेशन एन्थॅल्पी. सो व्हॉट इज आयनायझेशन एन्थॅल्पी? सपोज एखादा ॲटम आहे, मी रँडम घेते. सपोज एखादा ॲटम आहे है ना, आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहे है ना. कार्बन आहे सपोज, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 अशा प्रकारे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे. या जर इलेक्ट्रॉनला बाहेर निघायचं असेल, म्हणजे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनमधून बाहेर निघायचं आहे है ना, म्हणजे काय करणार आहे, हा इलेक्ट्रॉन लॉस करत आहे, तर याला काही ना काही एनर्जी लागेल. बरोबर आहे ना. हा काही ना काही एनर्जी लागेल. त्या एनर्जीला आपण काय म्हणणार, आयनायझेशन एन्थॅल्पी. आणि आयनायझेशन एन्थॅल्पीलाच आपण काय म्हणतो, आयनायझेशन एनर्जी. आपला इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देण्यासाठी पण काही ना काही एनर्जी लागते, त्यालाच आपण काय म्हणत आहे, आयनायझेशन एनर्जी म्हणत आहे. तर ही आपण आयनायझेशन एनर्जी किंवा आयनायझेशन एन्थॅल्पी बघा काय असते. सिम्पली एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲटॉमिक साइज इज इन्व्हर्सली proportional to आयनायझेशन एनर्जी. ठीक आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आयनायझेशन एनर्जी. आता इन्व्हर्सली म्हणजे समजते ना. सपोज ॲटॉमिक साईज जर वाढत असेल, म्हणजे एक जर क्वांटिटी वाढत असेल तर दुसरी क्वांटिटी काय होते, कमी होते है ना. आणि ही जर क्वांटिटी कमी होत असेल तर दुसरी क्वांटिटी काय होते, वाढते. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जे तुम्ही आधीच्या स्लाईडवर शिकलेले आहे ॲटॉमिक साईज, त्यावरूनच तुम्हाला हे करायचं आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. काय, ॲटॉमिक साईज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आयनायझेशन एनर्जी किंवा आयनायझेशन एन्थॅल्पी. मग लिहा. फर्स्ट काय होतं आपलं, अलॉंग द ग्रुप है ना. अलॉंग द ग्रुप आपण कसं जात होतो, टॉप टू बॉटम. अलॉंग द ग्रुप टॉप टू बॉटम, राईट. तर टॉप टू बॉटम जाताना आपली, आता मला सांगा ॲटॉमिक साईज काय होत होती, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत होती की डिक्रीज होत होती? काय होत होतं, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत होतं है ना. म्हणून आयनायझेशन एनर्जी जी आहे, आयनायझेशन एनर्जी काय होईल, टॉप टू बॉटम डिक्रीज होईल. टॉप टू बॉटम आयनायझेशन एनर्जी डिक्रीजेस. आणि मला सांगा अलॉंग द पिरियड आपण कसं जात होतो, लेफ्ट टू राईट. तर लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक साईज काय होत होती, ॲटॉमिक साईज वाढत होती की कमी होत होती? ॲटॉमिक साईज कमी होत जात होती है ना. आधीची स्लाईड तुम्ही बघून घ्या. काय आहे, ॲटॉमिक साईज डिक्रीजेस इन द पिरियड, म्हणजे ॲटॉमिक साईज कमी होत जातं, म्हणजे ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. म्हणून आयनायझेशन एनर्जी काय होणार, आता एक क्वांटिटी डिक्रीज झाली तर दुसरी काय होणार, इन्क्रीज होणार. कारण हे दोघंही काय आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. जर मी म्हटलं असतं हे दोघं पण डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, तर तुम्ही काय सांगितलं असतं की ॲटॉमिक साईज वाढली म्हणून हेही वाढत आहे, ही पण क्वांटिटी वाढत आहे, त्याला म्हणतो आपण डायरेक्टली प्रपोर्शनल. तर इथे काय, आयनायझेशन एनर्जी डिक्रीज होत आहे पिरियडमध्ये, आपलं ॲटॉमिक साईज डिक्रीज होत आहे पिरियडमध्ये, म्हणजे आयनायझेशन एनर्जी काय होणार, इन्क्रीज होणार पिरियडमध्ये है ना, इन्क्रीजेस. अशा प्रकारे तुम्हाला एक जर क्वांटिटी माहीत असली तर तुम्हाला सगळ्या समोरच्या क्वांटिटीज येऊन जातात. मग मला सांगा आता, सपोज इथे ग्रुप 16 आहे, ग्रुप 17 आहे आणि ग्रुप 18 आहे. बरोबर, ग्रुप 18 आहे. तर इथे मी एलिमेंट पण लिहिते. पहा, अशा प्रकारे मी इथे तुमचे ग्रुप्स लिहिले. आता मी काय म्हटलंय, अलॉंग द पिरियड
आयनायझेशन एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे आपण अलॉंग द पिरियड म्हणजे असं जात आहे, लेफ्ट टू राईट जात आहे है ना. लेफ्ट टू राईट जाताना आयनायझेशन एनर्जी काय होत आहे आपली, इन्क्रीज होत आहे. म्हणजे ग्रुप 16ची जी आयनायझेशन एनर्जी आहे त्याच्यापेक्षा ग्रुप 17ची आयनायझेशन एनर्जी जास्त असेल आणि ग्रुप 17ची जी आयनायझेशन एनर्जी आहे त्याच्यापेक्षा ग्रुप 18ची आयनायझेशन एनर्जी जास्त असेल. आणि याच्या आधीचं पण पाहिलं आपण, ग्रुप 15 जर आपण पाहिलं तर काय ग्रुप 15ची जास्त राहील की 16ची जास्त राहील, इन्क्रीज होत आहे. म्हणजे ग्रुप 16ची जास्त राहायला पाहिजे, बरोबर आहे ना. तर इथे थोडंसं एक्सेप्शन आहे, त्यावरचा आपण डिरेक्टली क्वेश्चन घेणार आहे, तो आपण पाहू. बघा क्वेश्चन काय आहे. एलिमेंट ऑफ ग्रुप 16 जनरली शो लोअर व्हॅल्यू ऑफ फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी कंपेअर टू द एलिमेंट ऑफ ग्रुप 15. वाय? आता अर्ध मी तुम्हाला आधीच्या याच्यावर एक्सप्लेन केलं. पहा, ग्रुप 16 आहे आणि इथे आहे ग्रुप इथे ओके ग्रुप 16 आहे आणि इथे असणार ग्रुप 15, बरोबर. आता अलॉंग द पिरियड काय होते, आयनायझेशन एनर्जी इन्क्रीज होते. म्हणजे ग्रुप 15ची जी आयनायझेशन एनर्जी आहे ती काय कमी असायला पाहिजे ॲज कम्पेअर टू ग्रुप 16, असं आपण शिकलेलो आहे. बट इट्स अ एक्सेप्शन, हे असं होत नाही. हे काय आहे, आपलं एक्सपेक्टेशन आहे है ना, एक्सपेक्टेशन असं असायला पाहिजे, आपण शिकलो त्याप्रमाणे. बट असं होत नाही. काय होत आहे म्हणते, जनरली शो लोअर व्हॅल्यू. ग्रुप 16ची काय असते, आयनायझेशन एनर्जी लो असते. ग्रुप 16 शो लोअर व्हॅल्यू दॅन ग्रुप 15. हे काय आहे, तुमचं एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन म्हणजे समजते ना, अपवाद है ना, जो की तुमचा ट्रेंड फॉलो करत नाही आहे, अलगच दुसरंच काहीतरी सांगत आहे, तुमचा ट्रेंड फॉलो करत नाही आहे, त्याला काय म्हणतो आपण, अपवाद म्हणतो है ना, एक्सेप्शन म्हणतो. आणि हे काय झालं आहे, ऑब्झर्व झालं आहे. ऑब्झर्व किंवा रियालिटी आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, रिअलमध्ये असं आहे, पण आपलं एक्सपेक्टेशन, आपल्या अपेक्षा काय होत्या, अशा होत्या, जे की आपण शिकलो त्यावरून. तर हे असं का बरं होतं म्हणते, असा तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. तर आपण याचं रिझन बघू. पहा, आता मी जे एक्सेप्शन आहे तेच ठेवते फक्त. मला सांगा, ग्रुप 16 जो आहे, ग्रुप 16 ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम, राईट. आणि इथे आहे ग्रुप 15. याचं काय आहे, नेपाळ, पुणे, ऑस्ट्रेलिया, सविकारी. ठीक आहे, अशा प्रकारे नायट्रोजन, फॉस्फरस हे जे आहे, हा आहे ग्रुप 15. तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं ग्रुप 16चं, NS2 NP4 आणि याचं काय आहे, NS2 NP. आता एक मायनस करावं लागेल, NP काय 3 असणार, राईट. आता मला सांगा, हे तुम्हाला कळलं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं या ग्रुप 16 मध्ये लास्टमध्ये काय आहे, NP4 आहे, राईट. NP4 आहे. म्हणजे याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तेव्हा हा काय करणार, याला 2 इलेक्ट्रॉन जर असेल तर याचा काय p ऑर्बिटल कंप्लीट म्हणजे 6 इलेक्ट्रॉन येईल है ना. आणि यांचे जर पकडले आपण NS2 म्हणजे 2 + 4 + 2 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन याचे कंप्लीट होईल है ना. तर याचा ऑर्बिट कंप्लीट आहे का, नाही आहे, याला गरज आहे. पण नेहमी आपण लक्षात ठेवायचं, तुमचे जे SPDF ऑर्बिटल्स आहे, SPD अँड F, तर हे जर फुलफिल असेल, आपण काय म्हणतो, जेव्हा फुलफिल्ड असेल तेव्हा हे काय आहे, स्टेबल आहे. मग फुलफिल्ड कधी असतो, जेव्हा S ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असेल, P मध्ये 6 असेल, D मध्ये 10 असेल आणि F मध्ये 14 असेल, तेव्हा आपण काय म्हणतो, फुलफिल्ड आहे असं म्हणतो. जर एखाद्या ॲटमचा ऑर्बिट हा फुलफिल्ड आहे, त्याला कुणाचीही गरज नाही आहे,
कुणाला द्यायची इलेक्ट्रॉन गरज नाही आहे आणि कुणाकडून इलेक्ट्रॉन घ्यायचीही गरज नाही आहे, तर आपण काय म्हणतो तो स्टेबल आहे, त्याला गरजच नाही आहे. फॉर एक्झाम्पल आपले इनर्ट गॅसेस, नोबेल गॅसेस, राईट. मग इथे पण काय आहे, जर एखादा तुमचा ऑर्बिट आहे हा जर फुलफिल्ड असेल तर हा स्टेबल आहे ना. आणि या स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमधून म्हणजे ऑर्बिट, लास्ट ऑर्बिटमध्ये जर 6 इलेक्ट्रॉन्स आहे तर त्याच्यामधून जर तुम्हाला 1 इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल इतक्या स्टेबल कंपाऊंडमधून, ज्याला कोणीच हलवू शकत नाही, तो भरपूर स्टेबल आहे, त्याच्यामधून जर आपल्याला 1 इलेक्ट्रॉन काढायचा असेल तर आपल्याला एनर्जी जास्त लागेल की कमी लागेल? ऑब्व्हियसली जास्त लागेल, जास्त लागेल. आणि हाफ फील्डचं बघा बरं, हाफ फील्ड असेल तर किती लागेल? याच्यामध्ये किती असणार हाफ फील्ड म्हणजे याच्या वरच्या हाफ करा, 1, 6च्या हाफ 3, 5 अँड 7, हे झालं हाफ फील्ड. तर हे जर असेल एकतर फुल फील्ड किंवा हाफ फील्ड, हे दोन्ही काय असतात? स्टेबल असतात. स्टेबल आहे हे कॉन्फिगरेशन्स. म्हणून जर एखाद्या ॲटममध्ये जर इलेक्ट्रॉन काय आहे, हाफ फील्ड आहे किंवा फुल फील्ड आहे, तर ते स्टेबल मानलं जातं. तर आता इथे बघा ग्रुप 15मध्ये तुमचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? NP3. आणि NP3 आहे म्हणजे काय आहे? पीमध्ये किती असतात? फुल फील्डमध्ये 6 आणि हाफ फील्डमध्ये किती आहेत? 3 आहे. म्हणजे हे पण काय आहे? स्टेबल आहे. आणि स्टेबलमधला इलेक्ट्रॉन जर तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर जास्त एनर्जी लागेल ॲज कम्पेअर टू ग्रुप 16. म्हणून रिॲलिटी काय आहे? ग्रुप 15ला जास्त एनर्जी लागणार आहे ॲज कम्पेअर टू ग्रुप 16. तर हे होतं तुमचं एक्सेप्शन. हे लक्षात ठेवाल. याचं रिझन काय आहे? कारण ग्रुप 15 हा जो आहे हा हाफ फील्ड आहे आणि ग्रुप 16 तर आपला नॉर्मल आहे. तर अशा प्रकारे हे सेकंड प्रॉपर्टी होती. आता थर्ड प्रॉपर्टी आपण बघणार आहे. काय आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी याच्यामध्ये पण सेम आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे सिम्पली मी तुम्हाला सांगते, सपोज आपल्याकडे ए आणि बी हा एक बॉन्ड आहे. ए आणि बी मध्ये एक बॉन्ड आहे. तर बॉन्ड कशापासून बनतो? बॉन्ड बनतो 2 इलेक्ट्रॉनपासून. हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन, हा एचा इलेक्ट्रॉन, हा बीचा इलेक्ट्रॉन मिळून हा काय बनला? आपला बॉन्ड बनला. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशाला म्हणतात? जर हे दोन्ही इलेक्ट्रॉन जे आहे, हे दोन्ही इलेक्ट्रॉन बी अट्रॅक्ट करू शकत असेल, काय म्हणत आहे मी? जर हे दोन्ही इलेक्ट्रॉन बी कडे अट्रॅक्ट होत असेल, हा तर इथेच राहणार आणि हा याचाही इलेक्ट्रॉन हा अट्रॅक्ट करू शकत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? बीची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती जास्त आहे. आणि जर सपोज म्हणजे बीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे? जास्त आहे. आणि जर सपोज हा ए आहे आणि हा बी आहे आणि हे जे दोन्ही इलेक्ट्रॉन आहे हे ए हा अट्रॅक्ट करत असेल, तर आपण काय म्हणणार? एची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ही काय आहे? जास्त आहे. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? टेंडन्सी टू अट्रॅक्ट द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर अशा प्रकारे आपल्याला हे बघायचं आहे आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुणाची जास्त आहे. तर सिम्पली ॲटॉमिक साईजवरूनच आपण बघू. लक्षात ठेवायचं, ॲटॉमिक साइज इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच काय? जर तुम्ही फर्स्ट पाहिलं अलॉंग द ग्रुप म्हणजे काय असते? टॉप टू बॉटम है ना, टॉप टू बॉटम. तर काय होणार? ॲटॉमिक साईज काय होत होती अलॉंग द ग्रुप? ॲटॉमिक साईज होत होती इन्क्रीज, राईट. अलॉंग द ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत होती. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होणार? ग्रुपमध्ये डिक्रीज होणार. कारण दोन्ही काय आहे? एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणून ॲटॉमिक साईज जर वाढत आहे तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होणार? कमी होणार. कुठे? अलॉंग द ग्रुप. आता बी अलॉंग द पिरियडमध्ये जात आहे म्हणजे कसं जाणार आपण सांगा? लेफ्ट टू राईट. अलॉंग द पिरियड कसं जाणार? लेफ्ट टू राईट, राईट. अशा प्रकारे. तर लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक साईज सांगा मला. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस होते की डिक्रीज? इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार? ॲटॉमिक साईज आपली काय होते? डिक्रीज होते. आणि ॲटॉमिक साईज डिक्रीज होत असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती काय होणार? इन्क्रीज होणार. कारण दोन्ही काय एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. असं सिंपल एक गणित आहे, राईट.
आता पहा, एक लास्ट प्रॉपर्टी आपली राहिलेली आहे, ती म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. तुम्हाला आयनायझेशन एन्थाल्पी मी सांगितलं होतं, जर आउटरमोस्ट ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन बाहेर टाकण्यासाठी जेवढी एनर्जी लागते त्याला म्हणतो आपण आयनायझेशन एनर्जी. आणि एखादा इलेक्ट्रॉन जर ऑर्बिटमध्ये आपण घेत असेल तर जी एनर्जी रिलीज होईल त्याला काय म्हणणार आपण? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. रिलीज पण होऊ शकते किंवा मग ॲब्सॉर्ब पण होऊ शकते, दोन्ही होऊ शकते. म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही पॉझिटिव्ह पण असू शकते आणि निगेटिव्ह पण असू शकते, दोन्ही असू शकते. ओके, तर पहा, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सुद्धा काय असणार आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे ॲटॉमिक साईजच्या. ॲटॉमिक साईजला काय असणार? इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. मग सांगा मला काय होते? अलॉंग द ग्रुप, अलॉंग द ग्रुप काय होणार? अलॉंग द ग्रुप ॲटॉमिक साईज काय होत होतं? ॲटॉमिक साईज वाढत होती, इन्क्रीजेस. म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जी आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे काय होणार? डिक्रीज होणार. आणि दुसरी गोष्ट, ॲटॉमिक साईज, बरं आता हे काय बघू आपण? पिरियडमध्ये बघू. अलॉंग द पिरियड, अलॉंग द पिरियड काय होणार? अलॉंग द पिरियड काय होत होतं? ॲटॉमिक साईज जे आहे, ॲटॉमिक साईज काय होत होती? डिक्रीज होत होते. तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय होणार? इन्क्रीज होणार. अशा प्रकारे तुम्हाला ह्या चारही प्रॉपर्टीज झालेल्या आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, ग्रुप 16 आणि ग्रुप 17 जे आहे या दोन्ही काय करतात? निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी शो करतात. निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि ग्रुप 18 जो आहे तो काय करतो? पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी शो करतो. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट, पिरियोडिक टेबलमधून फ्लोरीन जो आहे तो सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असलेला एलिमेंट आहे आणि त्याच्या पाठोपाठ ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असलेला एलिमेंट आहे. हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आपण यानंतर पाहणार आहे ऑक्झो ॲसिड्स. तर समोरच्या लेक्चरला नक्की प्रेझेंट राहा. थँक्यू सो मच.